रूपी दुःखाचा जो सागर आहे तो आपल्याला तरुण जायचा आहे। आणि याचा तुम्ही विचार करा क्षणाक्षणाला, का करा क्षणाक्षणालाच का करा, तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। क्षणाक्षणाला काय करायचं तर या देहाचा घडीचा भरोसा नाही, त्याच्यामुळे क्षणाक्षणाला विचार करून काय करायचं तर काय करायचं तर नाशिवंत देह, हा देह नासता एक दिवस जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। हा काळ आयुष्याला खायला टपलेला आहे, एकदा कधी जातोय आणि एकदा पिकाला कधी घेऊन जातोय, याच्यासाठी टपलेला आहे। मग हे होणार आहे तर मग पुढे काय केलं पाहिजे तर तुकाराम महाराज काय म्हणतात की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। संतांचा संग करा तर लगेच तात्काळ संतांचा संग करा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाला तातडी करा, भक्तीला लगेच सुरुवात करा, संतांचा संग करा, भक्तीला लगेच सुरुवात करा। आणि पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे करून राहू। या इहलोकीच्या व्यवहारामध्ये, या इहलोकीच्या ह्या जीवनामध्ये, ह्या मृत्यू लोकामध्ये अभिमानारूपी दूर डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका। जो अभिमानाचा जर दूर डोळ्यामध्ये असेल तर हे बाकीचं काहीच घडणार नाही, भक्ती घडणार नाही, जीवनामध्ये परमार्थ करू शकत नाही। परंतु अभिमानाचा जो दूर आहे तो बाजूला करा, कारण नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान। हा झाला अभंगाचा सरळ सोपा भावार्थ। विठ्ठल तर आज पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन रूपी सोहळा आणि या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं। घडे घडे काळ वाटयाची पाय अजून किती आहे अजून किती आहे अजून किती वेळ आहे, अवकाश ना अजून किती आहे अवकाश, घडोघडीला काय वाट पाहतोय, कारण या जन्मामध्ये आल्यानंतर एक उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, हे उपजले आहे, हे जन्माला आलाय, या मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस जातो, एक ना एक दिवस जाणार आहे, नष्ट होणार आहे। मग हा मानवाचा जन्म कशासाठी मिळाला याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे की आज मी माणसाच्या जन्मामध्ये आहे, का आहे, मला का मिळालेलं आहे। मग तुम्ही म्हणाल आम्हाला काही माहित नाही का मिळाला, का मिळाला, संसार करायला, मुलांना शाळा शिकवायची, मोठं करायचं, लग्न करायचं, नातवंड सांभाळायची आणि मरून मग जगला कशाला, सगळेच करतात, पशु पक्षी तेच करतात आणि आपणही तेच करतो। पशु पक्षी मुलं जन्माला घालतात, तेही जीवन जगतात, तेही खातात पितात, आपणही तेच करतोय, आपणही खातोय पितो, मुलं जन्माला घालतोय, संसार करतोय आणि मरून, मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे। पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलत, भरुणी नरदेहाची प्राप्ती परलोकाची, पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलत। मग पशुमध्ये काय आहे आणि आपल्यामध्ये काय आहे, पशुमध्ये जी बुद्धी नाही ती माणसाला देवाने बुद्धी दिलेली आहे।
वा सुंदर. याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. या देहामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्याची प्राप्ती त्याची भक्ती करू शकतो. इतर योनीमध्ये तो अधिकार देवाने दिलेला नाही. विचार करा, आज कीर्तन चालू आहे. वैशाली पाटील कीर्तन करते, कोळेकरच आहे परंतु पाटील आमचे सासरे पाटील होते म्हणून पाटील. आणि मग वैशाली पाटील कीर्तन करते परंतु एखादा दोन कुत्रे इथं वाटणे आहे किंवा इथं काय आमाशी काहीतरी असेल, त्यांना जर वाटलं की सुंदर असं कीर्तन चालू, आपण हे जाऊया भजन कीर्तन करूया, चालेल का? जमेल का? तसं करतील का? नाही करू शकत. कारण त्यांच्याकडे ती बुद्धी देवाने दिलेली आहे. मग तुम्हाला माणसाला ती बुद्धी दिली की हा परमात्म्याला प्राप्त करून त्याची भक्ती करण्यासाठी. परंतु आपण आज तेच विसरलोय. आपण या जीवनामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी विसरलेलो आहोत. सांगू का कोणत्या दोन गोष्टी? पाठीमागे इकडे लक्ष द्या. या जीवनामध्ये आल्यानंतर आपण दोन गोष्टीचा आपल्याला विसर पडलाय. पहिला म्हणजे देव. आपण देवाला आठवत नाही. देवाची आपल्याला आठवण राहत नाही. आपल्याला आठवण कधी राहते? ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस. आणि दुसरा म्हणजे मृत्यू. आपण असं जगतोय की मी कधी मरणारच नाही, मी अमरपट्टा घेऊन आलोय, असं आपण जीवन जगतो. ह्या दोन गोष्टीचा विसर पडल्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे. कारण ह्या दोन गोष्टी जर आठवणीत राहिल्या की मला बाबा देव आहे, देवाची भक्ती केली पाहिजे, तर त्यावेळेस सुख, देवाच्या भक्ती इतकं सुख कशामध्ये नाही. आणि दुसरं म्हणजे मृत्यू, की मी एक ना एक दिवस जाणार आहे. जर असं वाटलं तर दुःख येण्याचं कारण आहे. आपण सगळ्याशी प्रेमाने राहू की मला एक दिवस जायचंय, मग एकमेकाशी का वैर द्वेष करायचा? मला एक ना एक दिवस जायचं ना, मग जाण्याच्या अगोदर काय करायचं? तर ह्या मानवाला जो मानवरूपी आपल्याला जन्म मिळाला ना, त्याचं सार्थक करून घ्यायचं. मग ते सार्थक कसं होईल? माणसाच्या जन्माला आल्याचं सार्थक कसं होईल? तर ह्या परमात्म्याची भक्ती केल्यानंतर, त्या पांडुरंगाची भक्ती केल्यानंतर. पण तुम्ही म्हणाल नाही, पांडुरंगाची भक्ती केल्यानंतर कसं? जन्माला आल्याचं सार्थक आपण कशामध्ये मानतो माहिती का? एक बंगला आहे त्याचे दोन झाले पाहिजे, बरोबर? 2 एकर आहे त्याचं 4 एकर झालं पाहिजे. 2 व्हीलर आहे त्याची 4 व्हीलर झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला खरं सुख वाटतं. परंतु जर ह्याच्यामध्ये खरं सुख आहे तर विचार करा, 1 कोटीचा बंगला तुम्ही बांधला. आजपर्यंत असा कोणता मुलगा जन्मला की 1 कोटीचा बंगला माझ्या बापाने बांधला म्हणून मेल्यानंतर त्याची समाधी बंगल्यावरती बांधली? आहे का कोण असं आजपर्यंत की मेल्यानंतर त्याची समाधी बंगल्यावरती बांधली? अहो, मेल्यानंतर त्या बंगल्यात तर तुम्हाला ठेवलंच जात नाही. बंगल्याच्या बाहेर कुठं बघा म्हणते पत्र आहे का त्याच्यामध्ये ठेवा किंवा अंगणात ठेवा. कोण ठेवतं ना बंगल्यामध्ये तरी? मग का बंगल्यामध्ये सार्थक खरं सुख आहे का? मला सांगा, मेल्यानंतर तुम्ही 40 लाखाची फॉर्च्युनर जरी घेतली जिवंतपणे आणि मेल्यानंतर तुम्हाला 4 बाबूच्या ताटीवरती नेतील का फॉर्च्युनर मध्ये नेतील? साधी गोष्टी. तुम्ही किती जरी मोठी गाडी घेतली तरी 4 त्या बांबूच्या लाकडावरतीच तुम्हाला जावं लागणार आहे. मग हा अट्टहास कशासाठी? मग विचार करा, तर हे माझ्यासोबत काहीच जाणार नाही. ना गाडी जाणार आहे, ना बंगला जाणार आहे, ना माझी मुलं बाळा माझ्यासोबत येणार आहे, ना काहीच येणार नाही. मग मी अट्टहास करतोय कशासाठी? मग माझ्यासोबत येणार आहे काय? तर माझ्यासोबत फक्त हा परमात्म्याचं नामस्मरण, त्याची भक्ती. आणि तुमच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल ना पवित्र, तीच फक्त सोबत येणार आहे. अहो, तुम्ही गळ्यामध्ये 10 लाखाचा हार घाला किंवा 5 तोळ्याचा हार घाला, कानामध्ये 2 तोळ्याचा घाला, काही घाला, परंतु जर तुम्ही मेल्यानंतर कोणती सोनबाई म्हणेल का माझ्या सासूने लय सोनं घेतलं, 1 तोळावर तिच्या तोंडात आपण मेल्यावर घालाय का? नाही घालणार. सून सोडा, पोरगी सुद्धा घालणार नाही. तुम्ही मला पोरगी माझी असती, सून काही परक्याची असते, सहज म्हणतो माणूस. लोकांचं ती लोकांचं नाव आलं ती सहज म्हणतात. परंतु विचार करा, लेक जरी असेल तर ती तरी घालेल का? नाही. काय करायचं आता? गेलं ती काय परत येतोय? घाला एखादा म्हणे. आणि सावळाला गेली की बाया पहिला तोंडाकडून करायला सुरू करते. ती म्हणे सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे किती आपण कशामध्ये गुंतलोय? जे आपल्या सोबत
ज्या गोष्टीसाठी जे मिळाले त्याच्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. वॉशिंग मशीनचा वापर कपडे धुण्यासाठी झाला पाहिजे का भाज्या धुण्यासाठी झाला पाहिजे? प्रत्येक गोष्टीचा विचार ज्या गोष्टी ज्याच्यासाठी दिल्या त्याच्यासाठीच वापर झाला पाहिजे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, देता देव देता नेता
आणायला लावते. तर तुम्ही काय म्हणाल, पोपटनाना काय म्हणते, राहू दे आजचे दिवस, राहू दे छत्री, तुटक्या छत्रीला ठेवून घेते. जर समजा चुकून कोणी बरं का चालत जावं लागला, गाडी पंक्चर झाली आमची, आमच्या गाडीचं टायर फुटलं किंवा पंक्चर झाली आणि नानांना म्हणलं की नाना आजच्या दिवस आमच्या गाडीचं टायर चाक काढून तुमच्या घरी ठेवतो, चालेल का? नाना काय होय म्हणतील. आता चिखल इतका आहे की चप्पल घुसते, चप्पलीतनं पाय उचलायला गेले की चप्पल तुटणार. जर समजा चप्पल चुकून एखादी तुटली, नानांना म्हणलं नाना तुमच्या घरी आजच्या दिवस आमची चप्पल राहू द्या, आम्ही उद्या आल्यानंतर घेऊन जातो. नाना काय म्हणते, चालतंय ठेवा. परंतु ह्याच्यातून जर हा आत्माराम निघून गेला आणि आमचं महाराज म्हणलं की हिला आजच्या दिवस तुमच्यात राहू द्या, घेताल का ठेव? नाही घेणार. कारण जोपर्यंत हा देहामध्ये राम आहे ना तोपर्यंतच ह्याला किंमत आहे. जसं डोक्याला केस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचे वेगवेगळे आकार करतात, इकडून पॉप तिकडून पॉप, इकडून आकडा तिकडून, हे सगळं जोपर्यंत डोक्याला आहे तोपर्यंत. आणि एकदा जर डोक्याचा केस कंगव्यामध्ये बाजूला निघाला त्याची जागा कुठं, एकतर उकरड्यावर नाहीतर भांडीवाल्यापाशी, बरोबर? म्हणजे जोपर्यंत डोक्याला तो चिटकून आहे तोपर्यंत त्याची त्या केसाची किंमत आहे. एकदा तिथून लांब झाला की त्याची किंमत झिरो. अहो भुईमुगाचा शेंगा जोपर्यंत शेंगदाणा टरफलामध्ये आहे तोपर्यंत टरफलाला किंमत आहे. एकदा शेंगदाणा बाहेर निघाला की टरफलाची जागा उकरड्यावर. आता हा हार सुंदर अशी ताजी फुलं आहेत, आता मला हा गळ्यात घातला म्हणून का तुम्ही त्या घरात ठेवणार आहे का? जोपर्यंत आज आहे तोपर्यंत ठेवायचं आणि फुलं सुकली की त्याची जागा उकरड्या होती. तसं हा देहामध्ये जोपर्यंत आत्माराम आहे ना तोपर्यंतच ह्या देहाला किंमत आहे, तोपर्यंतच ह्या परमात्म्याची तुम्ही भक्ती करू शकताय, तोपर्यंतच याची प्राप्ती करू शकताय. हे मी नाही सांगितलं, हे साधू संतांनी सांगितलंय. आणि एकदाच ह्या देहातून राम निघून गेला तर आपल्या जागा स्मशानभूमीत असणार आहे. या प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आजकाल एक रुपया लक्षात घ्या, ज्यांनी कोणी येत आहे त्यांनी शांत बसून घ्या. जो कीर्तनी बडबड करी, माझं वाक्य नाही ते, बेडूक होऊन जन्माला येणार. जो कीर्तनामध्ये बोलतो त्याला बेडूक व्हावं लागतं. मग तुम्ही म्हणताल आम्ही मोठ्या नाही हळूहळू बोलतो, मोठ्याने बोलले की मोठा बेडूक, हळूहळू बोलले की बारका बेडूक. हे ध्यानात घ्या. म्हणजे कीर्तनामध्ये बोलायचं नाही, कारण जे महाराज बोलताय त्याची लिंक तुटली की परत महाराजांना कुठं कुठे यावं ते पण कळत नाही. त्याच्यामुळे ज्यांनी येत आहे त्यांनी शांत बसून घेण्याची कृपा करावी. आणि मग ज्याच्या सत्तेने हे सर्व काय, कारण कुणाच्या सत्तेने चालतंय व्हायचं, कोणाच्या सत्तेने चाले शरीर कोण बोलवी तर हरी म्हणे ऐकवी देखवी एक नारायण दयाचे भजन चुकू नका. कोणाच्या सत्तेने चालतंय, त्या रामाच्या सत्तेने चालतंय. जो आतमध्ये विराजमान आहे त्याच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही. मग तुम्ही आम्ही कोण आहे? आपल्याला काय वाटतंय सगळं मी करतोय मी करतोय. आज माणूस ह्याच्या अहंकारामध्ये गेलाय की सर्व काही मी करतोय आणि त्याच्यामुळे देवाला त्याचा विसर पडलाय. तो देवाला आठवतच नाही, त्याला वाटत नाही देवाची, त्याला म्हणजे आठवण करावी असं कधीच वाटत नाही. आम्हाला देवाची आठवण कधी होती? देवाची आठवण फक्त ज्यावेळेस संकट येईल, ज्यावेळेस त्याच्या पुढे काहीतरी आपल्या पुढे संकट येईल, आपण मंदिरामध्ये जातो, देवाला म्हणतो देवा नारळ घे एवढा आणि माझं एवढं काम झालं पाहिजे. अहो देव काही एवढा का? अहो साधे विचार करा, आपल्याला काय वाटतं भक्ती करायची म्हणजे तरुणपणी बालपणी नाही करायची. बारक्यापणी काय म्हणतात, पोरग बारकाय असू दे त्याला कशाला देवा धर्माचं नाद एवढं लवकर बघायला की अजून आहे की पुढं. परत पोरग काय होतं, तरुण होतं. तरुणपणी काय म्हणणार, असू दे त्याचं नोकरी पैसा धंदा बायका ह्याचं वय आहे, कशाला त्याला आता देवा धर्माच्या नादाला लावताय, कमवू दे चार पैसे. तसं करत करत म्हातारं होतं. म्हातारं झालं परत म्हणणार आता भक्ती करू, नातवंड खेळू. पण विचार करा, तुमचं वय 65-62 झाल्यानंतर सरकार सुद्धा तुम्हाला रिटायर करतो, कामावरनं काढून टाकतो. काय टाकतं की नाही? कारण सरकारला सुद्धा माहिती 62-65 नंतर बिनकामाचं असते. साठीपुती नाती, त्याचा काय उपयोग नाही म्हणणार. आता मग जर सरकार जर तुम्हाला बिनकामाचं समजतं मग देव कसं कामाचं समजलो? साधी गोष्ट आहे, विचार करा. मग मला सांगा, जर तुम्हाला आता असं वाटतं, ह्या अवस्थेमध्ये वाटतं की आपण काही दिवसांनी भक्ती करू, काही दिवसांनी त्याचा विचार करू, जर काही दिवसांनी विचार करू तर मला सांगा, एखादी दुकानातून वस्तू आणता तुम्ही, टीव्ही असेल, फ्रीज असेल,
दिवस जगणार ती म्हणजे खराब होणं नाही झालं तर रिप्लेस मिळतं. परंतु आज इथं बसलेल्यापैकी कोणीही उठून सांगा मला की आम्ही वॉरंटी कार्ड देवाकडून घेऊन आलो, गॅरंटी कार्ड की मी एवढे दिवस जगणार आहे का कुणाकडे? नाही. कारण आपल्याला क्षणाचा भरोसा नाही. हा श्वास वर गेला, आत गेला, बाहेर गेली माहित नाही. आत बाहेर गेला, आत गेली माहित नाही. मग हा आपण कसं म्हणू शकतो की उद्या करू, परवा करू, म्हातारपणी करू, तरुणपणी करू, भक्ती पुढचं कसं काय तुम्ही आश्वासन देऊ शकता? आज तुम्हाला तुमची गॅरंटी नाही. आज सहज माणूस म्हणता सकाळी होत आणि समोर बसलो होतो, चहा होता कप तोडायला लावला, एक गोटा आपल्या बाईकचा कप पाहिलं बाई गेले घेऊ. मग जर असं असेल अवस्था तर मग आपल्या जीवनाचा भरोसा नाही. मग तुम्ही का कशासाठी हा अभ्यास चालू आहे सगळं? ह्या जन्माला कशासाठी आलोय? कधीतरी विचार करा. देवाने सुंदर असे डोळे दिले, सुंदर असे हात दिले, सुंदर असे पाय दिले, कशासाठी दिले? अहो ज्याला पाय नाहीत त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला हात नाहीत त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. प्रत्येक जण ज्याच्याकडे जे नाही त्याची किंमत तो सांगेल. परंतु देवाने आपल्याकडे सगळं दिलंय, परंतु आपल्याला त्याची किंमत नाही. ज्या गोष्टीसाठी त्याचा वापर करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी आपण त्याचा वापर करत नाही. संत मीराबाई सुंदर असं सांगून गेल्या, हे आँख जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरणों में वंदन किया करे, बेकार है मुख जो रहे व्यर्थ बातों में, हे मुख जो हरि का गुणगान किया करे, हीरे मोती से शोभा नहीं होती हाथों की, हीरे मोती से शोभा नहीं होती हाथों की, हे हाथ जो प्रभु का भजन किया करे. संत मीराबाई काय सांगतात? सुंदर असं सांगतात तो. हा हे डोळे कशासाठी दिले? त्या परमात्म्याला पाहण्यासाठी दिले. सुंदर असे हात कशासाठी दिले? तर त्याचं भजन करण्यासाठी. आणि सुंदर असं मुख कशासाठी दिले? त्याची निंदा करण्यासाठी. बरोबर ना? होय म्हणताय कुशल? अहो त्याच्यासाठी नाही दिलं. हे सुंदर असं मुख कशासाठी दिलं? तर ह्या देवाचं नामस्मरण भजन करण्यासाठी.
हे कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे, परंतु आपल्याला वाटत नाही. ज्याच्यासाठी हा कधी मनात विचार येत नाही की मला का माणसाचा जन्म मिळाला असेल, का मी माणसाच्या जन्माला आलो असेल, मी इतर प्राण्यांच्या जन्माला का गेलो नसेल, आता ह्या योनीमध्ये का आहे, माझं कर्तव्य काय आहे, हा विचार मनामध्ये कधीतरी आला पाहिजे. जोपर्यंत मनाला प्रश्न पडत नाही तोपर्यंत उत्तर सापडत नाही. कारण एखाद्याला प्रश्न पडला तरच ते त्याचं उत्तर म्हणजे शोधू शकतो. जर प्रश्नच नाही पडला तर उत्तर कुठून मिळणार. आता समजा त्या आबांसारखे, आता यांना आबा म्हणते असू द्या, कोणी बापू असू द्या, काय तात्या म्हणत असू द्या, आता काय ते झोपीच्या प्रहारामध्ये आहेत. कारण हा टायमिंगच तसा आहे अशा वयस्कर म्हणजे माणसांचा की ह्या टायमाला खायचं प्यायचं, कुठंतरी एखादं झाड धरायचं, संध्याकाळी बरोबर चहाच्या टायमिंगलाच तोपर्यंत फिरकायचं नाही. असू द्या, घेऊ द्या त्यांना झोप, आपण ह्या बापूंचं किंवा आजोबांचं घेऊया. आणि मग हे बापू एकदा पंक्तीमध्ये जेवायला बसले. पंक्तीमध्ये जेवायला बसले. आता त्यांना काय म्हणतात मला माहित नाही, मी आपलं तात्पुरतं बापू नाना काहीतरी म्हणते आपलं, असू द्या. आणि समजा बरं का हे काय तिथे नव्हते, नाही तर तुम्ही यांच्यावर टार्गेट करताल बरं. आणि मग हे बापू जेवायला बसल्यानंतर बापूने एक घास खाल्ला आणि परत बापू काय खायच नाही. बापू तसंच बघत बसले आणि शेजारी होते ऋषिकेश महाराज समजा. आणि मग महाराज म्हणले बापू तुम्ही का खात नाही, एकच घास खाल्ला, सगळे निघाले, सगळ्यांनी म्हणजे पोट भरून जेवले, तुम्ही का जेवला. बापू म्हणले अहो भातात खडच लागले, त्याच्यामुळं जेव वाटलं नाही, म्हणजे खड लागले, तुम्हाला लागले नाहीत का. महाराज म्हणले बापू भातात खड बिड काय नव्हतं, आम्ही तर सणकून आणलं म्हणजे सगळ्यांनीच, तुम्हाला कसं काय खड लागले एकाच घासामध्ये. मग थोडं इकडं तिकडं चौकशी केल्यानंतर कळलं की बापूला दातच नव्हते. आता विचार करा, जर बापूला दातच नसतील तर बापूला तोंडात काय लागेल का. ज्याला दातच नाही त्याला खडं लागण्याचा विषय येत नाही. जसं त्याला विचारच पडला नाही की माझा जन्म कशासाठी झालाय, त्याला उत्तर मिळण्याची अपेक्षा काय आहे का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की कशासाठी ह्या जन्माला नाही त्याचा काय करा, विचार करा. तुम्हाला काय करायचं ह्याचा विचार करा. कधीतरी जीवन विचार माणसाने केला पाहिजे. विचार हा परमार्थिक असावा, सांसारिक नसावा. पण आपलं उलट आहे, आपला विचार सांसारिक असतो, परमार्थिक नसतो, सांसारिक जास्त असतो. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये Thank you.
इकडं आणि इकडं पण झाल्या वाजवणारे आणि गाणाऱ्यांसाठी खूप सुंदर. कारण यांच्याशिवाय कीर्तनाला शोभाच नाही. जसं की ती अलंकार घातले एका सौभाग्यवती स्त्रीनं, परंतु टिकलीच नाही लावली तर आहे का अर्थ तिला? तसं हे जो कीर्तन किती चांगलं आम्ही सांगू द्या, परंतु हे जर दोन्ही नसतील तरी त्याचा काय उपयोग नाही. तसं हे मिठासारखे, जसं भाजीत मीठ जसं आवश्यक आहे ना, तसे गायनाचार्य आणि पकवाजवादक मृदुंगाचार्य हे दोन्ही मिठासारखे असावेत आपल्या कीर्तनामध्ये. खूप सुंदर. आणि कला ही कुणाला दिली नाही देवानं, एक एक ब्रँड तसा बनवलंय. असं कोण पण नाही. कारण आम्ही पण म्हणलं आम्हाला पण नाही जमत नाही, हे नरड आहे, गळा होऊ शकत नाही लवकर. कारण यांचा गळा आहे आणि निर्जू कातड्यातनं आवाज करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. हे खूप कला देवाने एक एक ते ब्रँडच बनवलंय, ते त्याला जमतं, कोणालाही नाही जमत. कारण प्रत्येक एक जण एक सारखा कोणी नाही. कारण एक सारखे एकाच धाग्यापासून कपडा बनतो, परंतु कपड्यासारखी एक असतात का? असे वेगवेगळे देवाने प्रत्येकाला ती कला दिलेली आहे. खूप सुंदर. आणि असंच पांडुरंगाची कृपा त्यांच्यावरती सदैव राहावं असंच मी विनंती करते देवाच्या चरणी. आणि महाराज सांगतात की क्षणोक्षणी हाची करा विचार करावया पार भव सिंधू. महाराज काय सांगतात की क्षणाक्षणाला विचार करा. परंतु एक साधी गोष्ट आहे, उपदेश. महाराज आपल्याला उपदेश करतायत ह्या अभंगाच्या माध्यमातून, परंतु उपदेश कोणी कोणाला करावा हेही तितकंच महत्वाचे. कारण कोणी कोणाचं सहज ऐकून घेतं का? हा, जर समजा पोरगा तंबाखू खात असेल आणि बापाने जर म्हणलं तंबाखू खायची नाही, चांगलं नसतं, आणि बाप जर त्याच्यामुळे असं थापत असेल तर कसं पोरगा ऐकून घे? साधी गोष्ट आहे ना. अगोदर तो माणूस त्या पात्रतेचा असावा लागतो, त्यावेळेस पुढचं ऐकून घेतो. आपण जसं एखादं काम करतो किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण काम केलं तरच पुढच्याला सांगू शकतो की बाबा हे असं असं पाहिजे. ते पुढचा कार्यकर्ता त्याच वेळेस ऐकून घेईल. तुम्ही काम तसं केलं तर, नाही केलं तर ऐकून घेणार नाही. तसं आपण जसं वागू तसं पुढचं त्या पद्धतीने अर्थ. आपण जर चांगलं वागलो तर पुढचं ऐकून. शिक्षकांनी जर सांगितलं पोरांना की आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि शिक्षकच घरी जाऊन आईला मारत असेल तर पोरांनी जर ती बघितलं तर घेईल का पोरगा ऐकून? मास्तर तुम्ही आधी नीट आईला सांभाळा मग आम्हाला सांगा म्हणून, बरोबर ना? तसा उपदेश कोणी कोणाला करावा, ज्याचं पात्रता म्हणजे ज्याचा तो अधिकार आहे तोच उपदेश करू शकतो. तसं तुकाराम महाराजांचा अधिकारही तेवढाच आहे. अधिकार संपन्न तुकाराम महाराज आहे. कारण तुकाराम महाराजांचं साधं नाव जरी घेतलं, तुकाराम तुकाराम
नाव घेतल्यानंतर मग असे अधिकार संपन्न तुकाराम महाराज आपल्याला उपदेश देत आहे की क्षणोक्षणी हाची करा विचार क्षणाक्षणाला तुम्ही विचार करा कशाचा करा संसाराचा करा बरोबर ना कारण आमच्या देवात तेच असतं उठता बसता खाता पिता संसार 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 आम्हाला सांगा तुम्ही एवढा संसार आठासाने करता तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मागे कोण येणार आहे नसून येणार आहे का लेख येणार आहे का नाही नाही तुम्ही म्हणता तसं कसं म्हणताय माझ्या लय जीव आहे सगळ्यांचा माझा लेख तर लय मला जीव लावतो माझी सून माझा लेकीचा तर लय जीव मग मला सांगा तुम्ही गेल्यानंतर सांगू का एक उदाहरण सांगू का याच्यावर म्हणजे तुम्हाला पटेल या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही फक्त हा परमात्मा एक आहे त्याचाच विचार करा परंतु आपण संसाराचा विचार करतोय असंच एकदा एक पाटीलाची पाटली नव्हती इकडे बघू नका दुसऱ्या गावातले होते नाही तुम्ही म्हणता ही पाटलीनं सांगते म्हणजे हीच असं काही नाही एका गावामध्ये बरं का त्या गावाचं नाव पण नाही सांगत नाही तर तिथं ओळखायला जायचं पाटील कोण होतं पाटील आणि पाटलीन होते दोघ जण पाटलाचा पाटलिनीवरती इतका जीव आणि पाटलिनीचा पाटलावरती इतका जीव की इतकं प्रेम आणि एकमेकाला सोडून राहतच नव्हते कसलं लय जीव एकदम काय सांगू मला जिथं पाटील तिथं पाटली जिथं पाटील तिथं पाटली माग कुठं पण जाऊ द्या आणि मग कर्मधर्म योग सहयोगाने काय झालं एका दिवशी पाटील गेला आता पाटील गेल्यानंतर पाटलीन काय करल का हसल रडायला सुरुवात केलं मोठ्या मोठ्याने कोण गाऊन माझा नवरा आता ती काय मला माहित नाही तुम्हाला तुम्ही बघितलं असं लय जणांचं तुम्ही अनुभव आहे माझ्यापेक्षा जास्त उगाच पांढरं झालं नाही माझं बी झालंय पण ती केमिकलला झाले आणि मग इतकं रडायला लागले असं कसं तुम्ही मला सोडून गेला नाही म्हणायची छातीवर पडून रडायला आता हे सगळे पाहुणे रावळे गोळा झाले की काय बाई उठायचं नावच घेणार ओव्या गाऊन रडायला लागली मोठ्या मोठ्याने किती चांगला होता मला काय सोडून गेला मला पण न्यायचं की गेली असती का तरी पण रडायची तशी आणि बापू मधनच उठलं मी म्हणलं चाललंय झालं म्हणलं सारखंच काय म्हणलं तर पाहुणे रावळे गोळा झाले म्हणलं पाटलीन हो का आता हे गेलं मला ह्याला नेऊन कुठं तरी पोचवावं लागेल तुम्ही काय करा आता उठा म्हणला पाहुणे रावळे ताटकळत गोळा झाली ती बसली ती पोचवावं लागेल मला ज्या ठिकाणी पोचवायचंय तिथं बापूने तसं म्हणलं पाटलीन म्हणे नाही म्हणायचे परत आपण त्याच्यावर पडून रडायची छातीवर आणि मग तसं केल्यानंतर बापू म्हणलं दोघी चौघीला काय करा म्हणलं हिला धरा वडा म्हणलं खोलीत नेऊन कोंडा काय म्हणलं हिला धरा वडा खोलीत नेऊन कोंडा म्हणलं किती वेळ म्हणलं माणसं ताट पाहून ठेवायचं तसं दोघी चौघी पुढे आल्या पाटणीला धरलं पाटलीन काय ऐकलं तरी मी तसंच वडत नेलं खोलीत कोंडलं बाहेरनं कडी लावली आणि ती पाटलाची तेरडी उचलली आणि चालली आता गेल्यानंतर मध्ये एक ठिकाणी थांबवतात विसाव्याला माहित आहे ना विसाव्याला थांबवलं आणि विसाव्याला थांबवलं काय माहित बाहेर मागणं कुणी कडी उघडली पाटलीच्या खोलीची जशी कडी उघडली तशी पाटली पळत आली विसाव्याला ते कडी ठिकाणीच पाटलाच्या परत त्या छातीवर पडून लागली रडायला उठायचं नावच घेणं सगळी कटाळी ती शिकाई धरणार सुद्धा कटाळा बिचारा कटाळून खाली बसला ती होतं वडाच्या झाडाखाली टेकवलेलं होतं विसाव्याला ते बसली का ते शिकाई धरणार बसला ते आपलं दूर निघत होता आणि वडाच्या झाडाला होतं आग्यामोळ काय होतं वर आग्यामोळ होतं जसा खालनं त्या शिकाईतनं धूर निघाला तो कुठे गेला आग्यामोळाला लागला आता मोहळाला धूर लागल्यावर मोहळ काय करतं सांगायची गरज नाही जशा पाशा उठल्या तशा ह्यांच्याकडे चालायला पळायला जशा चालायला पळायला तशी सगळ्यांनी पळायला सुरुवात केली अशी पळाली जीव मोठी धरून वाचवायची आणि मग पाटलाचं पळत तिथंच सगळीच पळाली आणि बापू म्हणते महाराजांना ऋषिकेश महाराज बघा पुढवळ ऋषिकेश महाराज म्हणजे पळा बापू आपल्याला जीव वाचवायचा माशा आल्या माग अहो नाही एकदा बघा तरी आणि पुढं बघितलं पाटलीन सगळ्याच्या पुढं लुगडं धरून पळतो आणि मग पाटलीन सगळ्याच्या पुढे पळते मग तिने एक बापू गेलं म्हणलं खाऊ पाटलीन मग अशी तर एवढं गुणगान गात होता असं तसं मला पण घेऊन जायचं नका तुम्ही सगळ्याच्या आधी मग आव म्हणली कशाचं काय जीवन घेऊ काय नव्हतं म्हणली ज्या पण जिवंत होता ना त्या तेव्हा म्हणली माझा त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून मी त्याच्या संग असायची म्हणली कुठं जायचं तिथं नाही रे नाही कुणाचे
सुटतील सारे धागे दोरे. मेल्यानंतर काहीच नाही हो, सगळं बंधन तोडता का नाही? मेल्यानंतर ते बंधन तोडणं म्हणजे कोणीच कोणाचं नाही. तुम्ही आता एकटे गेलाय, निघा, तुमची काय गरज नाही. पाटलीन म्हणली जीवनपणी विश्वास नव्हता म्हणून मी त्याच्या सोबत असायची. मेला म्हणली, मेला ती मेला म्हणली, आता मोळ मांग लावून मेला म्हणली. आणि मग विचार करा, किती जरी प्रेम वाटलं नवऱ्याचं बायकोवरती आहे, बायकोचं नवऱ्यावरती, किंवा कुणाचं परिवारामध्ये एकमेक, कोणीच कुणाचं नाही. शेवटी एकटा आलाय, एकट्याला जावं लागणार आहे. हे कोणीच कोणाचं नाही. कारण ह्या जीवनामध्ये फक्त एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. आणि तोच फक्त एक सुखाचा आपला धागा आहे. कारण गदी माडगुळकर सुंदर असं सांगतात, एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जरदारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे, पांघरसी जरी कपडा असला, आला येसी एकटा, जासी एकटा. कारण किती जरी जीवनामध्ये खूप आपल्याला वाटतं की संसारामध्ये सुख आहे, परंतु संसारामध्ये सुख नाही. फक्त एकच तो सुखाचा धागा आहे, तो म्हणजे हा परमात्मा. बाकीचे 100 जे धागे आहेत ना, ते संसारामध्ये 100 धागे दुःखाचे आहेत. आणि एक धागा फक्त तो सुखाचा आहे, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. आणि त्याचा सतत क्षणाक्षणाला विचार करा. कारण क्षणाक्षणालाच का विचार करावा? आम्ही 1 वर्षाने करू, 2 वर्षांनी करू, 3 वर्षांनी करू, नाही, हे शक्य नाही. कारण क्षणाचे आपल्याला, आपल्या जीवनाचा आपल्याला भरोसा नाही की क्षणात कधी कोणाचं. कारण हा जो 8 दिवस झाला, आपल्याला माहिती की 8 दिवसांनी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम असणार आहे. आज ह्या वेळेमध्ये असणार आहे, प्रत्येकाला 8 दिवसाखाली माहित होतं. कारण प्रत्येकाने, परंतु हे प्रत्येकाच्या डोक्यात मध्ये होतं की 8 दिवसांनी हा कार्यक्रम आहे. परंतु कोणाच्या डोक्यामध्ये हे होतं का 1 दिवस माझाही कार्यक्रम असाच होणार आहे का? कोणाच्या डोक्यामध्ये 1 दिवस मी जाणार आहे, माझ्या मागे पुण्यतिथी घालतील ना घालतील. कारण या परमात्म्याशी जोडलं, या कीर्तनात भजनात त्याला जोडून ठेवलं तर ते घालत. जर नाही जोडलं, काय नाही, कमवून ठेवलं, गेले, जाऊ दे म्हणणार. आता पुढचं बघा. त्याच्यामुळं 1 दिवस कार्यक्रम सगळ्याचाच होणार आहे, परंतु तो होणार आहे हे कुणाच्या डोक्यात नव्हतं. आता आलंय, मी सांगितल्यानंतर आलं ना. हा, कारण आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की महादेव कोळेकरजी गेलेले आहेत आणि आपण त्यांच्या पुण्यस्मरणाला आलेले आहोत, एवढंच आपल्या डोक्यात आहे. परंतु आपलाही 1 दिवस असाच कार्यक्रम आहे हे कधी विचारात आपल्या नसतं. आणि महाराज म्हणतात की क्षणाक्षणाला हाच विचार करा की तरावर भवसिंधू, हा जो संसारूपी भवसिंधू आहे, हा आपल्याला तरुण जायचा आहे. एक कशाच्या माध्यमातून, कशाचा विचार केल्यानंतर, तर ह्या भगवंताचा, या पांडुरंगाचा विचार केल्यानंतर हा भवसिंधू तरुण जाणार आहे. कारण मारुतीराय या प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं. हनुमंतराय आहेत, त्या हनुमंतराय म्हणजे भक्त. आणि जे आपले त्यांना समुद्र पार करून सीतामातेकडे जायचं होतं, तो समुद्र म्हणजे भवसागर आणि सीतामाता म्हणजे भक्ती. आणि त्या भक्तीला समुद्र भवसागर पार करून गेल्यानंतर जी भक्ती प्राप्त होते, ती भक्ती केल्यानंतर हा राम प्राप्त होतो, हा परमात्मा पांडुरंग प्राप्त होतो. हे प्रत्येकाने
आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाचकाय कुचकाय एक ना एक दिवस जाणार आहे आणि हा जो आयुष्य आहे तो काळ खातो. टपलेला आहे काळ, जसं मांजर पातेल्यातलं दूध पिण्यासाठी टपलेलं असतं की कधी एकदा मालकीन जाते आणि मी कधी एकदा ते दूध पितो, तसा हा काळ टपलेला आहे की कधी एकदा हा जातोय आणि मी कधी एकदा ह्याला घेऊन जातोय. ह्याच्यासाठी हा काळ टपलेला आहे, कारण देह काळाचे निधन कुबेराचे असतं, कारण ते आपल्या हातात काहीच नाही. कारण आपण कितीही म्हणलो की मला एवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा पाहिजे, ते असं नाही मिळत हो. ते धन कुबेरच आहे, कुबेराने ठरवायला पाहिजे की तुम्हाला किती द्यायचं किती नाही. आणि हे देह तो काळच आहे, तो काळ ठरवतो की कधी त्याला न्यायचं आणि कधी ठेवायचं. म्हणून देह काळाचे आणि धन कुबेराचे. कारण विचार करा, हा देह नासका तर आहे, परंतु ह्याचा जो संग करतो तोही नाशिवंत होऊन जातो. मला सांगा, रात्री सगळं पंचपक्वान खातो, खाता का नाही? जामून, पेढा, बर्फी, पुरी भाजी काय असेल ते लगे गेलं मन तिकडं. परंतु ते सगळं तुम्ही रात्री खाता, परंतु 6 तास त्या पदार्थाने दिसताना किती सुंदर असतात, खूप म्हणजे खावं चविष्ट. आणि 6 तास संग केल्यानंतर पुढे काय होतं त्याचं सकाळी सांगायची गरज नाही तुम्हाला. कारण देहाचा जो संग करतो तोही नाश पावतो. हा देह नाश काय कुछ काय एक ना एक दिवस जाणार आहे. मग तो जाण्याआधी काय करा तर ह्या परमात्म्याची भक्ती करा. अभंगाचं 3रं चरण. संत समागमे धरावी भजनाला या. कारण ह्याच्याशिवाय जीवनामध्ये कुठंच आनंद तुम्हाला मिळणार नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जावा तुम्ही म्हणता की आम्ही संसारात आनंद घेतो की नाही मिळणार. ह्याच्या इतका या परमार्थ इतका आनंद कुठंच नाही हो, कुठंच नाही. फक्त ते कळणं गरजेचं आहे. कारण कळल्यानंतर संत कृपा हे करतात हेही कळू नये. कारण जगद्गुरु तुकोबाराय आहेत ना, 1936 साली त्यांचा पिक्चर रिलीज झाला, पहिला चित्रपट संत तुकाराम महाराजांचा. आणि मग त्याच्यामध्ये जे तुकाराम महाराजांचा रोल केला होता विष्णुपंत, त्यांचं आडनाव काही एवढं लक्षात नाही, परंतु त्यांचं नाव होतं विष्णुपंत पांगडीस. पांगडीस आडनाव होतं विष्णुपंत पांगडीस. 1936 साली त्यांचा पिक्चर पहिल्यांदा रिलीज झाला. आणि मग आता ते शूटिंग करताना काय करावं लागायचे, तुकाराम महाराजांचे वेश तसाच परिधान करावं लागायचे, कपडे वगैरे. आणि मग ते कपडे घातल्यानंतर त्यांना एकदा काय झालं, चहा प्यायची इच्छा झाली शूटिंग करता करता. आणि मग चहा प्यायची इच्छा झाल्यानंतर मग ते म्हणले की आता कुठं हे कपडे काढायचे. मग परत त्यांच्या पहिल्या ड्रेसमध्ये म्हणजे जे रेग्युलर असायचं ते घालायचं आणि मग चहा प्यायला बाहेर जावं लागायचं. मग ते म्हणले 2 मिनिटं चहा प्यायला लागायचे, मग कपडे कशाला बदलायचे, हाय असंच जाऊ म्हणले
चहा प्यायला आणि गेले पेटेमध्ये बाहेर गेले. चहा प्यायला गेल्यानंतर त्यांचा तो वेश फेटा तुकाराम महाराजांसारखे ते कपडे सुंदर असं तुकाराम महाराज साक्षात तसे दिसत होते. आणि तिथं त्या पेटीमध्ये 2-4 असे वारकरी होते. अस्सल वारकरी बरं का, अस्सल म्हणते मी, कारण फक्त माळ घातला म्हणजे वारकरी होत नाही. आणि मग तो अस्सल वारकरी आणि त्यांनी ते बघितलं की साक्षात म्हणले तुकाराम महाराजच प्रगट झालेत का काय. आणि ते पळत पळत गेले आणि त्यांचं दर्शन घेतलं. आणि मग दर्शन घेतल्यानंतर ते विचारत पडले की नेमकं हे दर्शन. आणि त्यांचं बघून बघून असे सगळे रागच लागली त्यांच्या दर्शनाला. बरेच जण आले की आता हे अस्सल वारकरी दर्शन घेतात म्हणजे आपण हे कोणतं महान व्यक्ती असतील आपणही जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. सगळ्या दर्शनाला रांग लागली. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. कारण ते विचार करत होते की 40 वर्ष झालं मी ह्या म्हणजे क्षेत्रामध्ये आहे, इतकं मी सेलिब्रिटी म्हणून इतकं फेमस झालो, इतकं सगळं काही मिळलं, पद प्रतिष्ठा पैसा सगळं काही मिळलं, परंतु हा क्षण माझ्या जीवनामध्ये कधी आला नाही. जो क्षण त्यांनी तुकाराम महाराजांचे कपडे घातल्यानंतर आला, फक्त कपडे घातल्यानंतर. आणि त्यांनी त्या क्षणी ठरवलं की इथून पुढे मी आयुष्यभर याच कपड्यामध्ये राहीन, माझे दुसरे रेग्युलरचे कपडे घालणार नाही, याच कपड्यामध्ये मी माझं जीवन व्यतीत करीन. आणि त्यांनी आयुष्यभर तेच कपडे घातले बरं का अखेरच्या क्षणापर्यंत. आणि ते तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये फक्त तुकाराम महाराजांचे कपडे त्यांनी आयुष्यभर घातले. वारकरी संप्रदायाचं जीवन ते जगले, ते अजरामर झाले. आज प्रत्येकाच्या घरामध्ये जे तुकाराम महाराजांचे फोटो आहेत ना, कारण 350 वर्षाखाली काय अस्तित्वात नव्हतं की फोटो शूटिंग करणं किंवा एखाद्याचा फोटो करणं हे त्या काळी अवेलेबल नव्हतं. परंतु ते तुकाराम महाराजांचे जे फोटो आपण घरात लावतो ना, ते विष्णुपंत पांगरीसांचे तुकाराम महाराजांच्या वेशातले. अहो तुकाराम संतांच्या सहवासात फक्त संतांचे जर कपडे घातले तर संत आपल्यावरती इतके कृपा करतात. विष्णुपंत पांगरीसांवरती इतकी कृपा झाली की आयुष्यभर ते अजरामर राहिले, प्रत्येकाच्या घरामध्ये राहिले ना फोटोच्या रूपाने. किती म्हणजे संतांनी किती कृपा केली. संतांच्या सहवासात आल्यानंतर ती कृपा होते, इतर कुठेही नाही बरं का. संतांचे संग लागले यावं लागतं, त्याशिवाय तो अनुभव येत नाही. कारण संत म्हणायचे की जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, परंतु आजकाल काय माहितीये का, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती. कळलं ना, मोबाईल. तुकाराम महाराजांना सुद्धा माहित होतं हे लोक देवाला म्हणणार नाहीत परंतु मोबाईलला म्हणणारच, कारण इतका आमचा जीवलग झालाय मोबाईल. आता वेळ थोडा राहिलाय, थोडक्यात परत सांगण्याचा प्रयत्न करेन कारण धावत्या वेगामध्ये वेळ होत आलेली आहे. तर आजकाल कसं आहे माहिती का, एक वेळेस आम्हाला जेवण नाही दिलं तरी चालतंय, परंतु मोबाईल जास्त महत्वाचा आहे. मोबाईल पाहिजे. आजच्या मुलांना तर पाहिजे, आजच्या तरुण पिढीला असं कीर्तन भजन हा तुमचं तिकडे चालू द्या, आम्ही कुठेतरी एका कडेला बसतो मोबाईल घेऊन, असा अवस्था आहे. कारण जन्म अगोदर म्हणायचे जन्माला हेला पाणी वाहून वाहून मिळाला, परंतु आता म्हणावं लागतंय जन्माला हेला व्हॉट्सअप बघून बघून मिळाला. अशी अवस्था आहे आजची. अहो 2 वर्षाचं पोरग सुद्धा म्हणतंय यार मग मेकअप बस मला लई टेन्शन आहे नसतं हो त्याला. अहो आजकाल पोरांना कशाचं टेन्शन आहे, एवढा मोठा अनमोलाचा देह माणसाचा मिळालाय, देवाने जन्म दिलाय, तो कुठेतरी सार्थकी लावाय ह्याचं टेन्शन नाही का, तर फुकट मध्ये मिळालाय. 2 GB डाटा संपला म्हणून ह्याचं टेन्शन आहे. रात्री 12 पर्यंत जागत बसते पारावरती. तुम्हाला कसं माहित नसेल तुम्ही, आम्ही कार्यक्रमाला जर घेत जाताना येताना बघतो बरं का,
टॉर्च ठेवून असतं का? असं काही नाही. कारण आजचं तरुण पिढी लय अवघड आहे हो. आजचा तरुण सकाळी निघतो घरून संध्याकाळी आणावं लागतो तरुण, त्याला म्हणते तरुण. खरंय का? अहो नाही. जो तरुणपणी तरुण जातो, जो तरुणपणी भक्ती करतो, त्याला खरं तरुण म्हणायचं. कारण आजच्या तरुण पिढीची अवस्था अशी. आजकाल सरकारने योजना काढली होती पाणी अडवा पाणी जिरवा, परंतु आजची तरुण पिढी ह्याला अडवा त्याला जिरवा, त्याला अडवा ह्याला जिरवा, ह्याच्यात गोष्टी जास्त. आम्हाला साधू संतांच्या विचारधारेशी काहीच घेणं देणं नाही. संतांनी काय सांगितलं ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की त्यानं काय केलं, मी काय करणार आहे, एवढंच फक्त बघतोय. 30 शेअर तर मी 100 शेअर, ह्याच्यामध्ये आजचा तरुण गुंतलं. अहो पहिल्याच्या काही रस्ते नव्हते पण माणसं सरळ होती हो, सरळ चालायचे रस्त्याने, म्हणजे खड्डे खुडे असले तरी बघून सरळ चालायचे. आता रस्ते सरळ आहेत माणसं वाकडी चालतात. ही केल्यानंतर आला असं लक्षात तुमच्या आजकालची अशी अवस्था आहे. पण जर अशी अवस्था असेल तर आपलं भविष्य काय असेल? कारण आजची ही लहान लहान मुलं आपल्या देशाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं, सगळ्याचं भविष्य म्हणजे ही तरुण पिढी, ही लहान मुलं आहेत. जर ह्यांच्यावरती संस्कार नाही केले ना तर एक दिवस आपलं भविष्य वाया जाणार. कारण म्हातारपणीची सोय आताच करून ठेवावी लागेल. कारण आजकाल पाहतोय आपण वृद्धाश्रमाची संख्या वाढते. का वाढते? तर आपण मुलांवरती संस्कार करत नाही. कारण विचार करा, 16 वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ रचला. 16 वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ रचला. 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि आजचा 16 वर्षाचा तरुण काय करतो? दारू, गांजा, गुटखा, पोड्या ह्याच्या आहारी गेलेला आहे. आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली. व्यसन, फॅशन आणि मोबाईल या 3 गोष्टी पाहिजेत. फॅशन आपल्याला वाटतं की इथं एवढं ठेवलं म्हणजे आजकाल माहित आहे इकडून एक कट वर डोंगर असतो आणि त्या डोंगराला वाटतं की माझं पोरगं लयच भारी. आपल्याला सुद्धा वाटतं बरं का, अहो धरून कानाखाली लावली म्हणजे खान दिसत. चल पहिला नीट करू नये. अहो आपली संस्कृती ही नाही. अहो काय काय तर त्या केसाला तसले ते पट्टे असतात ना, मुली लावतात ते लावतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुलगा आहे का मुलगी आहे नेमकं? बरोबर. अहो मुलासारखं ना, मुलासारखं ना. छत्रपती राजे कसे होते, काय त्यांनी काय इतिहास घडवला आणि आमचं पोरग काय इतिहास घडवतंय. मेलं तर माणसं म्हणते बरं झालं मेला. अहो प्रेम त्याचं जात होता, सारा गाव ऊब घेत होता. प्रेम त्याचं जात होता, सारा गाव ऊब घेत होता. बरं झालं कोणीतरी म्हणालं की हा थंडीतच मेला ना, तर याचा काय उपयोग होता. अशी अवस्था आपली होणे. कमीत कमी आपल्या घरातल्या माणसाने तरी आपल्याला चांगलं म्हणावं, असं जीवन जगा. गावाने नाही म्हणू द्या, भावकीने नाही म्हणू द्या, शेजापाजाऱ्यांनी नाही म्हणू द्या, कमीत कमी घरातल्या माणसाने तरी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. असं जीवन जगा. नाहीतर असं जीवन रस्त्यावरचे कुत्रे मांजर सुद्धा जगते तो, त्याच्यापेक्षा खालची आपली अवस्था झाली आजकाल. पण विचार करा, आज संत तुकोबारायांनी काय सांगितलं. अहो तुम्ही 50,000चा मोबाईल मुलाच्या हातात देताय ना, 50,000चा मोबाईल देण्यापेक्षा 500 रुपयाची ज्ञानेश्वरी द्या, 500 रुपयाची तुकाराम ग्रंथ त्याच्या हातामध्ये द्या, 500 रुपयाची भगवद्गीता त्याच्या हातामध्ये द्या. त्याचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. हे काळाची गरज आहे. तुम्ही म्हणा की हिला काय जातंय बोलायला, नाही हो. एक दिवस असा येणार आहे तुम्हाला त्यावेळेस आठवण होईल की हे शब्द खरे होते. कारण हिथून बोलणं हे सुखाचं नाही, सोपं नाही इथून बोलणं. इथून जी वाणी निघते ना महाराज, कारण काय काय बातम्या अशा की वाचा सिद्ध असतात की त्यांची वाचा खरी होते. मी म्हणत नाही माझी खरी होईल, परंतु पुढचं भविष्य काय काय माणसांना कळत असतं. पिकाचा अंदाज पावसावरून लावतो माणूस की आता पाऊस कसा पडेल आणि पुढे कसं पीक येईल. तसा आजचा मुलगा कसा वागतोय त्याच्यावरून त्याचं भविष्य ठरवलं जातं की तो उद्या कसा असणार आहे. त्याच्यामुळे तातडी करा, परमात्म्याला सुरुवात करा, मुलाबाळांना घेऊन या. किती इस्टेट असली तरी काय उपयोगाची नाही. एक वेळेस 1 एकर कमी कमवा, परंतु पोराला चांगले संस्कार द्या. अहो त्याच्या तोंडामध्ये ओवी नाही, शिवी नाही, ओवी आली पाहिजे. माणसं काय म्हणतात माहिती का, एखादी जर बारक्याला शिवी दिली, वा कसा आहे माझा नातू, कसा आहे माझा पोरगा, असं वाटतं माणसाला. असं नका म्हणू. त्यांनी ओवी म्हणली पाहिजे. ओवी म्हणल्यावर म्हणा की काय माझा नातू आहे, काय माझं पोरग आहे, असं म्हणा. कारण त्याच्यामध्ये खरं त्याचं भविष्य ओवीमध्ये, शिवीमध्ये नाही. आता तुम्हाला गोड वाटतं, लहान बाळ आहे असू दे, बारक आहे शिवी देते, आणि तेच म्हातारपणी जर पेटात लाथा घालायला तर
त्यावेळेस हसणार का? असंच नाही हसणार, त्यावेळेस रडू येईल. त्यामुळे काय करा की आहे या जीवनामध्ये, आता गेलेलं आयुष्य गेलं, इथून पुढचं किती आहे माहित नाही, परंतु आहे ह्या जीवनामध्ये संधीचं सोनं करून घ्या. हे आयुष्य पुन्हा येणार नाही, पुन्हा ही संधी मिळणार नाही. आहे या जीवनामध्ये जीवनाचं सोनं करा. एकमेकांशी प्रेमाने बोला, प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. कारण जीवनामध्ये सोबत तुम्ही काही घेऊन जाणार नाही, फक्त माणुसकी घेऊन जाणार आहात. तुम्ही जेवढं एकमेकाशी चांगलं वागाल ना तेवढंच सोबत घेऊन जाणार आहे, दुसरं काही घेऊन जाणार नाही. कारण कमीत कमी सांगितलं ना, घरातल्यांनी तरी म्हणावं की बाबा आमच्या घरात चांगला माणूस कोणीतरी होता, असं जीवन जगा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण घ्या. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. आणि जर माझ्याकडून काही चुकलं असेल, कसं असतं नवीन जो ड्रायव्हर शिकतो ना त्या गाडीवरती लिहिलेलं असतं सावधान, ड्रायव्हर शिकत आहे, चालक शिकत आहे, तसं सावधान कीर्तनकार शिकत आहे. त्याच्यामुळे चुकलं तर तुम्ही समजून घेणार. कारण तुम्ही सगळे सासू सासरे म्हणले सुनेचं काही बाहेर सांगत नाही. मला काही कशाला म्हणताय? सुनेचा चुका बाहेर सांगायच्या होय म्हणताय कशाला? सासू नाही, तुम्ही बाहेर सांगणार नाही. तसं तुम्ही समजूतदार आहे. कारण कोळकरात आमच्या घरालाच खूप प्रेमळ आहे. सुनांना एकदम भरपूर जीव लावतात, कारण त्याशिवाय सुना इथं उभारतात काय? सुनांना जीव लावला तर सुना इथं उभारतात. आता सुना कुठे तर दूर चुलीला जाळ फुकत बसले असत्या. खूप सुंदर असा परिवार आहे. आणि इथून पुढचं आयुष्य आहे ते चांगलं जगा, परमार्थाला लागा, भक्ती करा. पांडुरंगाला कधीतरी पंढरीच्या जावा, कधीतरी एकदा त्याच्या चरणावरती डोकं टेकवा. आयुष्य आहे तोपर्यंत. कारण हे दररोजचा संसार तर कधी सुटणार नाही, संसारात कोणी सुखी झाला नाही, कधी होणार नाही, आणि संसार कधी कुणाचा पूर्ण होणार नाही. पण आहे त्या जीवनामध्ये परमार्थाला सुरुवात करा, तातडी करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. विठोबा